देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। तुळजापूरमधून एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। देशरक्षण करणाऱ्या माजी सैनिकाच्या घरावर दरोडा। पाहत रहा तुळजापूरनामा न्यूज चॅनेल। कुंभेज येथे माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा। धाराशिव गुन्हे शाखेची 24 तासात टोळी जेरबंद। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात जेरबंद करत मोठे यश मिळवले। दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 सुमारास ही घटना घडली आहे। माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे त्यांच्या पत्नी समवेत घरासमोर झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले आणि या घटनेची माहिती मिळताच तपास यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली। घटनास्थळी CCTV नसणे तसेच अंधारामुळे आरोपींची ओळख पटवणे अवघड होते। तरीही पोलिसांनी गुप्त माहिती आणि गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा आधारे तपासाची दिशा ठरवली। जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि अप्पर पोलीस उपअधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगाने हालचाल करत संशयितांचा शोध घेतला। गोपनीय माहितीच्या आधारे डोकेवाडी शिवारात सापळा रचून आरोपींना घेराव घालण्यात आला। काही आरोपी पळून जाण्यात प्रयत्न करत असताना पाठलाग करून सगळ्यांना शिताफीने पकडण्यात आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे, राघवा शिंदे, ज्ञानेश्वर उर्फ निश्वर काळे, विकास भोसले, सुनील भोसले, चेतन शिंदे, सुनील शिंदे यांचा समावेश आहे। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी 2 मोटरसायकलवर येऊन शेतवस्तीवर पायी जाऊन दरोडा टाकल्याचं उघड झालंय। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली असा एकूण सुमारे 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने केली असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होते आहे।